नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, सगळ्या पालकांसाठी एक म्हणजे मन जड करणारं आणि मुलांना शाळेत पाठवायचं एक इमोशनल असा हा दिवस असतो, जेव्हा आपला मुलगा पहिल्यांदा शाळेला जातो. तर माझ्यासाठी देखील असाच हा दिवस होता. तर माऊलीचं ॲडमिशन केलं होतं नर्सरीसाठी. मग त्याला 2 दिवस आम्ही स्कूटीवर सोडलं आणि त्यानंतर बसनी. तर तो कसा आहे, की त्याला बाहेर खेळायला आवडतं आणि एका रूममध्ये बसवलं तर त्याला बिलकुल नाही आवडत. तर तुम्ही पाहू शकताय आम्ही स्कूटीवर चाललो आहे. तर त्याला वाटत होतं, की आता मम्मी-पप्पा पण स्कूलमध्ये बसणार आहेत आणि त्यामुळे तो आता खुश होता. आणि मी गेल्यावर मी एक अनुभवलं, की तो पूर्ण स्कूल फिरून घेतला. ग्राउंड, त्याचं खेळणी वगैरे सगळं बघून घेतला. परंतु त्याला क्लासमध्येच बसायचं नव्हतं. त्याला फक्त आणि फक्त फिरायचं होतं. त्यामुळे कमीत कमी 2 तास मी तिथं स्कूलमध्ये थांबले होते. आणि शाळा ही कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर एवढी लांब आहे. त्यामुळं प्रॉब्लेम होतो आणि स्कूल बस वगैरे सगळी सोय आहे, परंतु हा बसमध्ये बसेल का नाही हे मला टेन्शन होतं. आणि त्याच्या झोपीचं वेळ, त्याच्या जेवणाची वेळ सगळी शाळेमुळे चेंज होणार होती. त्यामुळं जो 8 वाजता उठणारा मुलगा आज 6 वाजता उठून अंघोळ करून रेडी आहे. मला असं डाऊट होतं की स्कूलमध्ये जाऊन हा झोपणारच आहे. आणि शाळा सुरू होऊन कमीत कमी 3-4 दिवस झाले होते, परंतु आमच्या इकडं भरपूर पाऊस आणि विजा इतक्या चमकाल्या 3 ते 4 दिवस झालं. त्यामुळं स्कूलला जायचं काय ठरवलं जात नव्हतं आमच्याकडून. कारण की जेव्हा आम्ही स्कूलला रेडी व्हायचो तेव्हा भरपूर पाऊस आणि विजा आणि माऊली त्यात लहान. वेदांत स्कूलला जात होता, परंतु माऊलीलाच आम्ही पाठवलं नव्हतं. तर म्हटलं आज या दिवशी पण आदल्या दिवशी रात्री इतका पाऊस, इतका विजा की फुल्ल पाणी-पाणी होतं. तरी म्हटलं चला अजून किती दिवस शाळा थांबवायची, म्हणून आम्ही आज त्याला सोडायला चाललो होतो. हा पहा माऊलीचा आणि वेदांच्या शाळेचा रूट आहे. हा उदयपूर हायवेचा रोड आहे. इथून तुम्ही स्ट्रेट जर निघालात तर उदयपूरला तुम्ही आरामात पोहोचू शकता. हे माऊलीचं स्कूल आहे. माऊलीच्या स्कूलचं नाव सिरवी इंटरनॅशनल स्कूल आहे, जे की जैतारण इथे आहे. आणि सगळी सोयसुविधा आहे. एकदम मोठं ग्राउंड आहे मुलांना. मोठी शाळा आहे. 10वी पर्यंत इथं शाळा आहे आणि हा पूर्ण जाईपर्यंत खुश आहे. आणि थोडंसं ॲडमिशनचं फॉर्म वगैरे भरायचं होतं. अर्धवट थोडं फोटो वगैरे काम राहिलं होतं. ते माझ्या मिस्टरांनी पूर्ण करून घेतलं आणि हा मात्र इतकं फिरवला मला ग्राउंडवर आणि एक स्पेशल टीचरच त्याच्या पाठीमागं लागली म्हणून समजा, की बाकी स्टुडंट्सला इतर टीचर सांभाळत होते आणि याला एकट्या टीचर. कारण की हा क्लासमध्ये बसायलाच तयार नाही. पाहताय तुम्ही कसं फिरतोय तो. आणि हा लॉलीपॉपचा लालच देऊन स्कूलला त्याला आणलं होतं. माऊलीला एका ठिकाणी बसायला आवडत नाही आणि त्याला फक्त खेळायला आवडतं, बाहेर फिरायला आवडतं. तर हा माऊलीचा क्लास सध्या सर्व मुलांना एकत्र बसवायलेत. अजून त्यांचं क्लास वगैरे डिवाईड झाले नाहीत. मला वाटलं होतं की हा क्लासमध्ये गेल्यावर रडेल का? तर तो कसा म्हणतो, "वॉव मम्मी कितना अच्छा स्कूल है" असं म्हणतो तो. तुला आवडला? वॉव छान. तो किती तुमचे मॅम आलेत. हां, हे तुमचे मॅम आहेत बघ इथं. गुड मॉर्निंग म्हणले होते ना मी. काय म्हणले मी? अमन उधर से बोलते आया हो मैं मॅम. परंतु हा क्लासमध्ये बसेल तर खरा. इतकं बाहेर फिरायला लागला होता आणि त्याचे पप्पा फॉर्म वगैरे सर्व भरून घेत होते. तर हे पूर्ण स्टाफ रूम, त्यांचे व्हिजिटर्स रूम, सगळे रूम्स तो पाहून घेत होता. हे काही फोटोज आहेत. तर आता पुढे पण तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. नक्की पहा. प्रत्येक एक आई-वडिलांना एक मस्त असं वाटतं ना, आपला मुलगा जावं, रडू नये आणि छान जावं. तर आम्हाला पण तसंच वाटत होतं. हा पण रडत नव्हता, परंतु सेकंड डे मात्र स्कूलमध्ये जेव्हा आम्ही एंटर केलं, तेव्हा थोडासा रडला. मग त्यांचे टीचर म्हणले, की काल तो रडला थोडं, परंतु त्यानंतर खेळत बसला होता आरामात. सकाळी मात्र आम्ही त्याला सोडतो आणि
दुपारच्या टायमाला बसमध्ये तो आरामात येतो. आणि पाऊस हा भरपूर असल्यामुळे इथं उन्हाळ्यामध्ये इतकी थंडी की काय विचारू नये. तर हे आहे आमच्या इथलं एक चौक. तिथं सूर्यनमस्कार करायचे सर्व असं स्टॅच्यूज आहेत. तुम्ही पाहू शकताय पाणी किती आलंय पहा. मुलांना खेळायच्या ग्राउंडवर एवढं मोठं पाणी साचलंय. कारण की पाऊसच इतका जोरात होता आणि दिवसा ढवळ्या अंधार अंधार झाला होता आदल्या दिवशी. कारण की ढग एवढे भरून आले होते. क्लायमेट खूप सुंदर होतं, परंतु आपल्या शेतकऱ्यांचं पण इतकं नुकसान होत होतं ना, आंबे, द्राक्षे म्हणजे सगळे जे फळफळावळ आहेत, ज्याच्यावर शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह असतो, तो या पावसामुळे अर्धा खराब झाला होता म्हणून वाटतं मला तरी. तर हे आमच्या माऊचं स्कूल आहे 10वी पर्यंतचं आणि एकदम छान आहे सगळं शिकवणं वगैरे. तर आता स्कूल स्टार्ट झालं, परंतु 3-4 दिवस झालं वेदांच्या बुक्सना मी कव्हर घातलं नव्हतं. मग मॅम मेसेज करत होते, की प्लीज कव्हर घालून द्या. तर हे सर्व करत असताना रात्रभर 2 तास बसून सगळ्या बुक्सना मी कव्हर घालत होते. तर हे कव्हर घालत असताना मला मनात आलं, की आमच्या वेळेस असं काही कव्हर वगैरे नव्हतं. जे काही न्यूजपेपर होतं त्याचं कव्हर, स्टॅपलर नव्हतं म्हणा, काय नव्हतं. खळ. अहो रेडीमेड खळ नाही मिळाला तर गव्हाचं पीठ शिजवून त्याचंच खळं बनवलं जायचं. तर 2 मिनिट मी काय उठून गेले, तर आमचा माऊली येऊन सर्व कव्हर इकडे-तिकडं खराब करून ठेवला होता. तर अशा पद्धतीनं मी वेदांच्या सर्व बुक्सला कव्हर घातलं. तुम्ही कशा पद्धतीने कव्हर घालता? मी तर एक पद्धत मला अशी माहीत आहे, की तुम्ही पहा व्हिडिओमध्ये मी कसं घातली आहे. आणि इथं ना फक्त बुकला नाही, टेक्स्टबुकला नाही, तर नोटबुकला पण कव्हर पाहिजे. नोटबुकला पण पूर्ण स्टिकर्स पाहिजे. तर आमच्या वेळेस फक्त ना बुक्सलाच आम्ही कव्हर घालायचो. नोटबुकला वगैरे कव्हर घालण्याची आमच्या वेळेस पद्धत नव्हती. तर अलीकडे ना मला वेदांच्या शाळेच्या काही-काही गोष्टी ऐकून मला वाटतं आमच्या वेळेस हे नव्हतं, आमच्या वेळेस ते नव्हतं. तर तारक मेहतामधला भिडेच मी पण झाले होते असं वाटायलं. तर हमारे यहाँ हमारे वक्त ये नहीं था, हमारे वक्त ऐसा था. मी पण असंच म्हणायचं चाललंय आता. तर तुमच्यासोबत पण असंच घडत असेल कव्हर घालायला वगैरे आपल्याला सगळी कामं सोडून बसावं लागतं. हे पण एक लई महत्त्वाचं काम आहे आणि माझ्या वेदूला त्याच्या पप्पांनी कव्हर घातलेलं बिलकुल आवडत नाही, का माहीत नाही. तर त्यामुळं मी सगळं बुक्सना कव्हर घालत असते आणि हे कव्हर कमीत कमी 4 ते 5 महिने चालतात. पुन्हा खराब होतात. मग पुन्हा त्याचे स्टेपलर व्यवस्थित काढून पुन्हा एकदा मी कव्हर घालत असते, जेणेकरून बुक व्यवस्थित राहील. तर माझी आई इथं राजस्थानला आल्यामुळे 7-8 दिवस झालं मी पण मस्त रिलॅक्स झोपा काढायला लागले. त्यामुळे माझ्याकडे पण भरपूर वेळ होता आणि छान पद्धतीनं कव्हर घालून घेतलं. कारण की बाकीचं कामं किंवा मुलांना बघणं, फिरणं हे सर्व तिच्याकडे होतं 7-8 दिवस काम. तोपर्यंत आई आहे एन्जॉय करून घ्यायचं. आणि आईला काकांना कुठेतरी फिरायला घेऊन जावं म्हटलं तर आमच्या इकडे 3 दिवस झालं कंटिन्यू इतका पाऊस आणि जयपूरला वगैरे तर गारांचा मोठा पाऊस झाला आहे. आणि 3 दिवस वृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळं आम्ही देखील बाहेर निघालो नाही. रिस्क कशाला घ्यायची असं मला वाटलं. त्यामुळं घरात बसून पण थोडंसं बोर होत आहे. पण आता काय करणार तरी काय? निसर्गापुढे आपलं काय चालणार? का नाही मंडळी? अशा पद्धतीने सर्व बुक्सला मी कवर घालून घेतलं आणि त्यानंतर वर स्टिकर वगैरे घातलं. बुक्सच्या आतमध्ये पण नावे वगैरे लिहून घेतली होती. आता स्टिकरवर नाव घालायचं काम वेदांतकडे दिलं होतं. जेणेकरून त्याला पण थोडीशी प्रॅक्टिस होईल आणि त्याला पण सवय लागेल. तर मी 8ला बसलेली रात्री 10पर्यंत 2 तास व्यवस्थित असं कवर घालून घेतलं. मधून-मधून येऊन आमचा माऊली राजा मला डिस्टर्ब करत होता. परंतु मला कवर घालणं पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं. आणि वेदांतला पण आमच्यात ताप आला होता. अचानक एवढं मोठं ऊन सुरू झालं होतं. त्याच्यामध्ये एकदम मोठा पाऊस, त्यानंतर गारठा. त्यामुळं मुलांना सकाळची सकाळची 7ची शाळा. या सर्वामुळं ना सगळं थंडी, गरम मिक्स होऊन सर्व मुलांची तब्येत म्हणजे जास्तीत जास्त ताप, सर्दी, खोकला याचं प्रमाण वाढतंय सध्याला. तसंच मुलांना सकाळ-सकाळी उठून स्कूलला सोडायला चालले, तेव्हापासून पाहत होते सिलेंडरसाठी इतके लाईन लागलेत ना,
की कसं आहे, वयस्कर माणसं सिलेंडरपाशी येऊन बसत आहेत कमीत कमी. सिलेंडरची गाडी आलेली नसते सकाळ सकाळी. 9च्या नंतर गाडी येते, परंतु कमीत कमी 100-150 लोकांची रांगा आणि त्यात वयस्कर माणसं सर्व म्हणजे मला वाटतं की घरात ते रिकामे असतात म्हणून त्यांना पाठवतात का काय माहीत. परंतु एवढं मोठं ऊन, तर किती हाल चाललेत आता सिलेंडर नसल्यामुळे लोकांचे, हे मी आज तर पाहिलं. तर काय होणार आपलं? छोटे कुटुंब असलेल्यांना जास्त टेन्शन नाही, परंतु ज्यांचे कुटुंब मोठे आहेत त्यांच्या घरात सिलेंडर लवकर संपतं. त्यामुळे त्यांना ह्या परिस्थितीला सामना करायला खूप अवघड चाललंय. ही सर्व कामे कव्हर घालून झाल्यानंतर मग सकाळचा आमचा पुन्हा एकदा तोच रुटीन सुरू झाला आणि आज आम्हाला एक टास्क होता, की तो म्हणजे माऊलीला आमच्या पाठवायचं होतं बसनी आणि तो पण इतका नर्वस होता पहा. माझा हात टच करायला इतकं म्हणजे त्याला असं सारखं-सारखं शिवावं वाटत होतं माझ्या हाताला. कसं असतं ना आणि मला देखील थोडंसं रडू आलं होतं. तर अशा पद्धतीनं आमचा 2 ते 3 दिवसाचा हा छोटा-छोटा व्लॉग आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.